नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना आणि मस्तच राहते. इथे बघा पाठीमागे काय चालू आहे. आणि सर्वात पहिले निशिकांत गोसावी 7159 या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. स्वागत आहे. भाऊ स्वागत आहे, इकडे बघून सांग ना. त्यांना सांग पहिले स्वागत आहे. पहिले सांग त्यांना स्वागत आहे. पहिले सांग. ये बघा हे पोरं राहिले का असं. तुझं नाव सांग ना सगळ्यांना. ये बघा हे असं बाप झाल्यानंतर माणसाला काय काय सहन करावं लागतं. इथं बघू शकतात तुम्ही. सोपं नसतं बाप वन पण आहे की नाही. तुला काय वाटतं भाऊ? अरे वैताग आणलं या पोरांनी. हे बघा अरे भाऊ मी लावतो ना. मी लावू का? तो आता काय मानायचं बाहेर तो ऐकणार नाही. आणि इथं आमचा पिल्लू आहे. इथं आमचे दादा बसले. दादा ते बाहेर गेले आहे ना दादा. हा बाजार करायला गेले होते. ते बाजार करून आले आता पाहून ते. आणि सर्वात मेन आज रामनवमी आहे. रामनवमी सॉरी हनुमान जयंती हे बघा हे मारतोय डोक्यामध्ये. हनुमान जयंती आज. तर सकाळी सकाळीच मी मंदिरात जाऊन आली आणि हा काही गेलाच नाही. दादा पण जाऊन आले, मी पण जाऊन आली सकाळी 7 वाजता. याला मी आता सांगितलं तू गेला होता का. मला एकटं जाऊन चालत नाही. आता एवढे सगळे भाचे बिचे सगळ्यांना घेऊन जायचे, त्याच्यामुळे मी अजून गेलो नाही. याला घेऊन जायचे. कुठं जायचं रे? आपल्या मंदिरात जायचंय. कुठं जायचंय? याला घेऊन जावं लागतं, त्याच्यामुळे मग कसं जाणं होत नाही. आता घेऊन जायचं. पोती वाचावं लागते म्हणजे. पोती वाचून आली आत्या. आता मी वाचून आली. नाव सांग ना. तुझं नाव सांग. आणि पप्पाचं नाव काय तुझ्या? त्याच्या भूताचं नाव आहे. काय नाव आहे? आणि तुझ्या मम्मीचं नाव काय? आणि आईचं रे? आणि बाबांचं? बघा इतका हुशार पोरी आहे. सगळ्यांचे नाव सांग. आपण कुठे राहतो? तू पहिले काय सांगत होता? कुठे राहतो? जाऊ दे आपण नंतर उचलू फोन. हा आपण फोन नंतर उचलू. हा आपण कुठे राहतो? नाशिकला राहतो. पहिले म्हणे मंदिरात राहतो आणि आम्ही आई गोसावी. तर सांगून देतो गोसावी मंदिरातच राहता म्हणे. तर बघूया आमच्या तृप्तीचं काय चालू आहे. बरेच मेंबर नाही आमच्या घरातले. हा आपण गोसावी ना. बरोबर गोसावी मंदिरातच राहता. जाऊ दे येऊ द्या ना. आपण नंतर बोलू ना. काय वाटतं? आता व्हिडिओ चालू आहे का नाही? कट झाला. अरे वा आपल्या पप्पाच्या शालांचा फोन आला म्हणे. तृप्ती काय चालू आहे? काही नाही आता खिचडी बनवते. का बरं खिचडी ग? मग आता सकाळी भाजी पोळी केली होती ना. आणि सर्वात मेन मुद्दा म्हणजे काय माहितीये का? जेवायला नाही. 4-5 जण म्हणजे आमची आशिया, आई, नवनाथ आणि निशिकांत सगळी चिल्लर पार्टी. हे काही जेवायला नाहीये घरी. आमच्या म्हणजे आईच्या घरा शेजारी रेखाताई राहतात. त्यांच्या इथे आज नवनाथ पोथी समाप्ती होती. आणि देवाला पण वडीला वगैरे तिकडे जाऊन आले ना. मग ते सवशने जेवू घालतात म्हणून मग ते तिकडे जेवायला गेले. हा तर मग तिकडे जेवण होतं त्यांना. आम्हाला पण होतं. काही अडचणीमुळे आम्ही दोघे जाऊ शकलो नाही. तर आता मस्तपैकी बनवणार आहे ही मसाल्याची खिचडी. 4-5 जण म्हणजे दादा, तृप्ती, मी आणि माझ्या 2 बहिणी म्हणजे आम्ही 5 जण जेवायला. हे बघा काय चालू. बघा यांचं काहीतरी चालू बघा. काही अडचणी म्हणजे मेन अडचणी अशा आहे यांच्या. त्यांना भुका लागून जातात. आणि सकाळी त्या ताईंनी सांगितलं होतं की दिवसभर उपवास करावा लागेल. यांच्याकडून काही उपवास निघत नाही म्हणून या गेल्या नाही. काही अडचणी सांगू नका. खऱ्या अडचणी सांगा. तुम्ही दिवसभर खाऊ सुद्धा त्यांच्या इथे जेवायचं. मला काही नाही. मला त्यांनी सांगितलं 4 टाइम खातो तो. मला सांगितलं असतं दिवसभर खाऊ नका. तरी मी दिवसभर खाल्लं नाही. परत गेलो होतो. आता मला पुरणपोळी मित्रांनो मला सांगा याच्यात जोर येरीची का उपाशी राहून जोर येईन का? 4 टाइम खातो. पुरणपोळी खाऊन पुरणपोळी मला आवडत नाही. तरी पण मी पुरणपोळी खाल्ला नाही कारण की देवाचा प्रसाद आहे. आणि तिथून आल्यावर खिचडी खाणार आपण. खिचडी खायला काय म्हणताय? ते खिचडी बनवून ठेव. नाही का ना खायची. आवाज बंद कर. मी बोलते ना. चुप. तू शांत बस म्हणा. तू शांत बस. मारायचं हे बघा हे बघा. याने मला गुलाबाचं फुल आणलं. सॉरी बोल मम्मीला. हा पण गेला होता जेवायला आणि याने मला गुलाबाचं फुल आणलं. हा मला पण दिलेलं ग. तिथंच राहिलं ते बाहेर. गुलाबाचं फुल घेऊन आलेला. काय म्हणतो गुरु? शाळेत जातो का नाही तू? हा कितीला आहे? 2 दुपारीला जातो तो. ही नवी शाळा तयार झालेली आहे. तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं सांगा. तोंड तर बघा कसा करतो. कसं रे बघा असं मारतो. मारायचं. अरे छोटा बच्चा आहे हो. युअर गुड बॉय और बॅड बॉय? गुड बॉय और बॅड बॉय? गुड बॉय. आता मला घराच्या बाहेर काढतो. घराच्या बाहेर काढायचं नाही. हा बांधून ठेव. आई आत्या कोणाची मला सांग?
आत्याला म्हणजे घरच्या बाहेर काढायचं असं बोलायचं. मारत होते ना लगेच हात धरले. मी काय म्हणते ऐक ना, तुम्हाला घराच्या बाहेर काढतो ना आता मी तृप्ती काढते. चल तृप्ती. नको ग नको ग नको ग चाल नको ग. चल चल. तर बघा स्वतःच्या मम्मीला जाऊ देत नाही, आम्हाला म्हणतो घराच्या बाहेर जा. पक्के हुशार राहतात आजकालचे पोरं, लय हुशार. त्याची आणि आत्याची मुलगी त्याची नाही. तर बघा असं छोटासा गमतीशीर व्हिडिओ काढला होता. तुम्हाला कसा वाटला आम्हाला सांगा कमेंट्स करून. आणि बरेच जण खूप छान असं सपोर्ट करताय या चॅनलला. तर असाच सपोर्ट असंच प्रेम असू द्या. आणि व्हिडिओ बघताय तर लाईक करायचं विसरून जाताय तर लाईक करा. आणि सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट्स करून सांगा. अर्धे मेंबर आमच्या घरातले गायब होते, अर्धे मेंबर होते, तरी पण व्हिडिओ छोटासा काढण्याचा प्रयत्न केलेला आम्ही. चला तर याच ठिकाणी आम्ही तुमची रजा घेतो. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.